वीरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली। शहरात 10 मे पासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा। नगराध्यक्षा सौ रत्ना रघुवंशींची माहिती। वाढत्या तापमानामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणातील पाणीसाठा घटत चालल्याने नंदुरबार शहरात 10 मे पासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ रत्ना रघुवंशी यांनी दिली। आगामी काळात संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी हा निर्णय पालिकेने घेतल्याचे त्यांनी सांगितले। नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली। गेल्या महिन्याभरात शहरासह परिसरात तापमानात मोठी वाढ झाली असून यंदा तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले। यात उष्णतेचा थेट परिणाम पाणीपुरवठा व्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराडी येथील वीरचक प्रकल्पातील पाणीसाठा बाष्पीभवनामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे। पावसाळा जूनपर्यंत अपेक्षित नसल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी हा उपाय करण्यात येत आहे। नगराध्यक्षा रघुवंशी यांनी नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले। सोबतच उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनीही नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले। दरम्यान पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली। पाणी पुरवठा हे धरणांमधून सोडवण्यात येत आहे, म्हणून तो पिवळसर पाणी येतं। काही तक्रारी तर त्याच्यावरती उपाययोजना पण सुरू आहेत आणि आम्ही 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहे। कारण की उन्हाळ्याचा पाहता धरणात पाणी पुरवठा बाष्पीभवनामुळे कमी होत चालला आहे, जेणेकरून आपल्याला जूनपर्यंत पाऊस काही पडत नाही। जूनच्या एंडपर्यंत आपल्या नंदुरबारात पाहिजे तेवढा पाऊस येत नाही। जुलै ऑगस्टमध्येच पावसाचं प्रमाण हे थोडंफार प्रमाणात सुरू होतं। त्या अनुषंगाने भविष्याचा थोडासा 2 महिन्याचा परत विचार करून मे, जून, जुलै, आता मे तर सुरूच आहे, जून जुलैपर्यंतचा भविष्याचा विचार करून 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। तरी माझ्या सगळ्याच नंदुरबारकर वासियांना विनंती आहे की पाण्याचा अपव्यय टाळावा। काहींच्या टाक्या वाहतात, त्या टाक्या वाहणं बंद करून द्यायच्या। अंगणात पाणी सुरू राहतं, पाणी अंगणात शिंपडणं, पाईपमधून पाणी असंच वाया टाकणं, तर जेणेकरून त्याला थोडंसं ब्रेक दिलं पाहिजे। वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।